ज्याप्रमाणे बिनबुडाचे आरोप करण्याची ही त्यांची काही आजची सवय आहे असं पिंपरी चिंचवडकरांना माहिती। मला विरोधकांचं हसू यासाठी येतं की बाबा निवडणुकीच्या तोंडावरती एक दोन महिने अशा प्रकारच्या वल्गना करणं हे चुकीचं आहे. त्या नाही, विरोधक भ्रष्टाचार केला हा जो त्यांनी पॉईंट घेतलाय यातच दादांचं काम दिसतं। तर विरोधकांनी जे आरोप केलेत की काहीच केलं नाही, तर त्यांनी स्वतः थोडं बाहेर फिरायला पाहिजे, बघायला पाहिजे की कुठल्या भागात कुठल्या संस्था तयार झालेल्या आहेत। जर ते रस्त्यावर आले तर त्यांना रस्त्यांची सुधारणा झालेली दिसेल। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष जे आहे ते इतर पक्षांवर चिखलफेक व अनेक आरोप करतानाचे आपल्याला दिसून येत आहे। एकंदरीत या आरोपांबद्दल संबंधित पक्षाचे जे अधिकारी आहे किंवा जे कार्यकर्ते त्यांचं काय म्हणणं आहे ते पाहूया। असे आरोप आहेत की भोसरी हे IT सेक्टर, भोसरी हे उद्योग नगरी म्हणून जाणलं जातोय। एकंदरीत भोसरीमधील जवळपास 40 कंपन्या हे भाजपने आपल्या गुजरातमध्ये नेलेत असे विरोधकांचे आरोप आहेत। याबद्दल आपलं काय म्हणणं? तसं पाहायला गेलं तर ॲक्च्युली भोसरी MIDC किंवा या परिसरामध्ये जो चाकण MIDC असेल, पिंपरी चिंचवड MIDC असेल, यामधील बऱ्याच कंपन्या बाहेरच्या राज्यामध्ये गेल्या असं विरोधक बोलत आहेत ॲक्च्युली। पण तसं MIDCने कुठल्याही प्रकारचं पत्र किंवा त्यात कंपन्या गेल्यात असे कुठलेही प्रूफ नाहीत, किंवा त्या कंपनीचे जे कोण डायरेक्टर बॉडी असतील अशा लोकांनी काही ते सिद्ध केलेलं नाही आहे। फक्त निवडणुकीच्या तोंडावरती यायचं आणि अशा प्रकारचे मुद्दे उकरून काढायचे व काम करणाऱ्या माणसावरती की हल्ला करायचा हे विरोधकांचं नेहमीच असतं। अशा प्रकारचे कुठलेही प्रूफ नाहीत। आत्ता जर तुम्ही रिसेंटली पाहायला गेलं तर नितीन गडकरी व महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून जो आपला भोसरी चाकण जो कॉरिडॉर होतोय 8 पदरी, त्याच्यामुळं चाकण MIDC असेल, पिंपरी चिंचवड MIDC असेल किंवा पुढं खेड MIDC असेल, या सर्व औद्योगिक उद्योगांना किंवा त्या ठिकाणी येणाऱ्या नवीन कंपन्यांना त्यांच्या लॉजिस्टिकसाठी, वाहतुकीसाठी ते अत्यंत योग्य अशी डेव्हलपमेंट आहे। तर अशा प्रकारच्या नवीन नवीन डेव्हलपमेंट या ठिकाणी होत आहेत, त्यामुळे अजून या ठिकाणी जास्तीत जास्त उद्योग येतील। मला विरोधकांचं हसू यासाठी येतं की बाबा निवडणुकीच्या तोंडावरती एक दोन महिने अशा प्रकारच्या वल्गना करणं हे चुकीचं आहे। त्या ॲक्च्युली त्यात कंपनीच्या माध्यमातून किंवा MIDCच्या आयुक्तांच्या माध्यमातून अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारचे लेटर्स नाहीत की बाबा अमुक अमुक कंपन्या बाहेरच्या राज्यामध्ये चाललेल्या आहेत। त्यामुळे हा टोटली फेक नॅरेटिव्ह आहे। याच्याकडे युवकांनी किंवा उद्योगधंद्यांनी पण लक्ष देऊ नये असं मला वाटतं। विरोधकांचे असे आरोप आहे की दादांनी जे अनेक प्रकल्प आणले त्यामध्ये भ्रष्टाचार भरपूर प्रमाणात झालेला आहे। याबद्दल आपले काय म्हणणं? ॲक्च्युली आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांचं काम आणि अनुभव बघता 10 वर्षात विरोधकांनी ज्याप्रमाणे कचऱ्याचा ढीग लावून ठेवला होता, तो कचरा ढीग कमी करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर लोकप्रिय आमदार महेशदादांनी। ज्याप्रमाणे बिनबुडाचे आरोप करण्याची ही त्यांची काही आजची सवय आहे असं पिंपरी चिंचवडकरांना माहिती आहे। होणारा विकास, शैक्षणिक संकुल आणि शिक्षणाचा हब बनवण्याचं, शिक्षणाचं माहेरघर बनवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते सन्माननीय आमदार महेशदादा लांडगे यांनी केलंय। यांच्या आरोपांना ज्याप्रमाणे तथ्य नाही, ज्याप्रमाणे यांच्या आरोपांचा सुरुंग महेशदादांनी लावला, त्याचप्रमाणे कचऱ्याचा ढिगारा देखील दिवसेंदिवस कमी करण्याचं काम आदरणीय आमदारांनी केलं। वेस्ट एनर्जी सारख्या प्रोजेक्टचं काम आज तुम्ही गुगलवर जाऊन जरी बघितलं तर महाराष्ट्रात नामवंत 288 आमदारांपैकी एकमेव असा दिलदार आणि दमदार आमदार आहे ज्या व्यक्तीने हे काम केलं आहे। हा आमचा रांगडा पैलवान फक्त कुस्तीच्या मैदानातच नाही तर कामाच्या आणि विकासाच्या आडाखड्यात देखील एक उत्कृष्ट संसदपटू ठरलेला आहे। या कार्याची तत्परता आणि बाकीच्या गोष्टी बघितल्या, आता काही दिवसापूर्वी खासदार नगर जिल्ह्याचे खासदार श्री सुजय विखे पाटील यांनी देखील आपल्या आमदाराचं तोंड भरून कौतुक केलं। विरोधक हे बॅनर लावतात त्यांच्या आरोपांचे, पण माझा आमदार उत्तर देतो हा त्याच्या कामाच्या स्वरूपातून। 10 वर्षाचे केलेल्या कामाचे उत्तर आणि तळागाळातल्या नेत्यांना, पुढाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना स्वतःच्या कामाने लोकांपर्यंत पोहोचा असं सांगणारा एकमेव दिलदार आमदार जो कोणी असेल तर ते आदरणीय पैलवान महेशदादा लांडगे आहेत। दादा काय म्हणणार, अनेक जे विकास कामं झालेली आहे भोसरी विधानसभामध्ये त्याबद्दल विरोधकांचे अनेक आरोप आहेत त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे म्हणून तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल? नाही, विरोधक भ्रष्टाचार केला हा जो त्यांनी पॉईंट घेतलाय यातच दादांचं काम दिसतं। त्यामुळे एवढं काय असं मला तरी वाटत नाही। आणि आमचा पैलवान हा एक नंबरच काम करतो तिथं। आणि आत्तापर्यंत मोशी प्रभागामध्ये, भोसरी प्रभागामध्ये, आमच्या डुडुळगाव, चिखली या सर्व याच्यामध्ये फेडरेशनच्या माध्यमात दादाने आमचे भरपूर कामं केलेले आहेत। पाण्याचे प्रश्न असतील, कचऱ्याचे असतील, कॉलेज असतील। आपला मोशीमध्ये एकमेव छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळ्याचं काम असेल, यापेक्षा दादाकडून काय अपेक्षा आम्हाला? हे भरपूर काम आहेत आमच्यासाठी, एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो। त्याच्यामुळे दादा ह्या वेळेस हॅट्रिक मारणारच आहेत, त्यात विषयच नाही। लांडगे वर्सेस लांडगे अशी काही भिडत होण्याची शक्यता आहे, तर त्यांचेही काय आरोप आहे की महेशदादा लांडगे यांच्या कार्यकाळात जे आहे ते व्हायला पाहिजे तसे काम झाले नाही, रस्ते व्यवस्थित नाहीये असे त्यांचे म्हणणे आहे। याबद्दल आपण काय म्हणतो?
दादा लांडगे वर्सेस लांडगे म्हणाल तुम्ही तर तसं काहीच नाहीये. दादांची कामच त्यांना ते दाखवून देतील. हे बिनबुडाचे आरोप आहेत. कारण आता जे स्पर्धेत उतरले ते तर करणारच त्या पद्धतीने मार्केटिंग, पण तसं काही नाहीये. त्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही वेळोवेळी नागरिकांशी संवाद साधतोय आणि दादांनी सुद्धा स्वतः बाईट दिलेला आहे वेगवेगळ्या ठिकाणी की सगळी कामं दादांची. तर रस्त्यांचं तुम्ही म्हणताय तर आज रस्ते पाहिले भोसरी विधानसभेमध्ये तर तुम्हाला कुठे खड्डा दिसणारच नाहीये. रस्ते शिवाय प्रभागामध्ये पण सिमेंट रोड आहेत, सगळ्या कॉन्क्रीट सिमेंट रोड झालेले आहेत. तर दादांच्या कामाला म्हणजे कोणीच विरोध करू शकत नाही आणि करणारही नाही. महेश दादांनी सोसायटी धारकांसाठी काय कामं केली? नमस्कार. सोसायटी धारकांसाठी एकमेव आमदार आम्ही बघितलेला आहे पूर्ण महाराष्ट्रात, महेशदादा लांडगे यांनी सोसायटी धारकांचे जे प्रश्न आहेत ते अधिवेशनात मांडलेले आहेत. त्याच्यात उपभोक्ता करासारखा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो दादांनी अधिवेशनात मांडलेला आहे. पाण्याच्या समस्या आहे, जसं काही भामा आसखेडचा प्रकल्प त्यांनी सँक्शन केलेला आहे 268 MLDचा. त्याच्या माध्यमातून 100 MLD पाणी आता आलेले आहे. त्याच्यानंतर बिल्डरांच्या विरोधात बोलणारा आमदार आम्ही आता बघितलेला आहे. जे काही बिल्डरांचे प्रॉब्लेम असतील किंवा सोसायटी धारकांचे जे प्रश्न असतील, आज प्रत्येक सोसायटी धारक दादांकडे जाऊन पूर्ण मांडतात. त्याच्यावरती दादा पूर्ण त्यांना सपोर्ट करतात आणि सगळे प्रश्न त्यांचे मार्गी लागतात. त्यामुळे आमचं ठरलंय, सोसायटी धारकांचं ठरलंय, आम्ही दादांसाठी पूर्णपणे उभे राहणार आहोत. धन्यवाद. महेशदादा लांडगे यांनी काय विकास कामं केली असं आपल्याला वाटतं? सर, ॲक्च्युली आत्ताची जी विधानसभा निवडणूक बघता आमच्या हक्काचा माणूस म्हणजेच महेशदादा लांडगे यांना तिकीट मिळालेलं आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्यांनी एवढा विकास केला आहे आमच्या आज भोसरीमध्ये म्हणा, पिंपरी चिंचवडच्या काही एरियामध्ये म्हणा, की आज अशी एकही गोष्ट नाही आहे की जी पिंपरी चिंचवड किंवा आपल्या भोसरी मतदारसंघात नाही आहे. याच्यामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत. म्हणजे महत्त्वाचे जे काही प्रश्न आहेत, जसे की पाण्याचा प्रॉब्लेम, दादांनी 268 MLD पाणी आणून तो पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. आणि खरं सांगायचं झालं तर वेस्ट टू एनर्जी प्रकल्प पण आहे की ज्या वेस्टचं काय करायचं ते आतापर्यंत कोणाला माहिती नव्हतं. त्याच्यावरती सुद्धा दादांनी एक चांगला पर्याय शोधून काढला. प्लस भविष्याच्या दृष्टिकोनाने आपण कुठेही बघतो की बाबा हॉस्पिटल असायला हवेत किंवा शिक्षणासाठी कॉलेजेस असायला हवेत. ते सुद्धा दादांनी इथे COP कॉलेज आणून दिलं, संतपीठ आहे. अजून काय विकासाची परिभाषा म्हणजे आमच्यासाठी तरी हीच आहे की प्रत्येक सामान्याला, प्रत्येक गोष्टीला दादा आमच्यासाठी धावून येतात. तसेच या सगळ्या गोष्टी जो काही विकास दादांनी आमच्यासाठी गेल्या काही वर्षात केलाय, त्याच्यामुळे आमच्या फेडरेशनतर्फे आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. महेशदादांनी सोसायटी धारकांसाठी काय कामं केली? नमस्कार. सोसायटी धारकांसाठी एकमेव आमदार आम्ही बघितलेला आहे पूर्ण महाराष्ट्रात, महेशदादा लांडगे यांनी सोसायटी धारकांचे जे प्रश्न आहेत ते अधिवेशनात मांडलेले आहेत. त्याच्यात उपभोक्ता करासारखा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो दादांनी अधिवेशनात मांडलेला आहे. पाण्याच्या समस्या आहे, जसं काही भामा आसखेडचा प्रकल्प त्यांनी सँक्शन केलेला आहे 268 MLDचा. त्याच्या माध्यमातून 100 MLD पाणी आता आलेले आहे. त्याच्यानंतर बिल्डरांच्या विरोधात बोलणारा आमदार आम्ही आता बघितलेला आहे. जे काही बिल्डरांचे प्रॉब्लेम असतील किंवा सोसायटी धारकांचे जे प्रश्न असतील, आज प्रत्येक सोसायटी धारक दादांकडे जाऊन पूर्ण मांडतात. त्याच्यावरती दादा पूर्ण त्यांना सपोर्ट करतात आणि सगळे प्रश्न त्यांचे मार्गी लागतात. त्यामुळे आमचं ठरलंय, सोसायटी धारकांचं ठरलंय, आम्ही दादांसाठी पूर्णपणे उभे राहणार आहोत. धन्यवाद. मागच्या 10 वर्षामध्ये आमदार महेशदादा लांडगे यांनी शिक्षणासंदर्भात काय विकास कामं केली? तर बरोबर 10 वर्षापूर्वी मी या समाविष्ट गावांपैकी एक असलेल्या चिखली गावामध्ये राहायला आलो. तर त्यावेळेस अशी कंडिशन होती की चिखलीमध्ये एकही चांगली मोठी शाळा नव्हती. तर संतपीठ नावाची एक संतपीठ चालू केलं आणि त्याला CBSEची मान्यता दादांनी आणून दिली आणि ते एक मोठीच्या मोठी संस्था तिथं संतपीठ म्हणून चालू केलेली आहे. तर तिथं अनेक मुलांना आता प्रवेश मिळतोय आणि भरपूर मुलं शिकत आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना व्हॅल्यू एज्युकेशन दिलं जात आहे. फक्त CBSEचं इंग्लिश मिडियमचं शिक्षण दिलं जात नाही, तर मुलांवर चांगले संस्कार केले जात आहेत. आजकाल तिथली मुलं जी बाहेर येतात ती बाहेर येऊन आपल्याला काय म्हणतात की हाय हॅलो नाहीत करत, ते रामकृष्ण हरी म्हणतात. म्हणजे त्यांच्या तोंडात देवाचं नाव येते.
तर या चिखलीमध्ये आल्याबरोबर दादांनी आमच्यासाठी शाळेचं सगळ्यात महत्त्वाचं काम केलेलं आहे आणि संतपीठ आणि तसेच आपली पालिकेची जी शाळा आहे त्या पालिकेच्या शाळेची इमारत पण मोठीच्या मोठी बांधलेली आहे आणि अगोदरची जी छोटी शाळा होती त्याला मोठ्या शाळेमध्ये रूपांतरित केलेलं आहे. तर लहान मुलांचा शिक्षणाचा तर प्रश्न मिटवलेलाच आहे, परंतु त्याबरोबरच त्यांनी IIM IIT हे कॉलेजेस आणलेले आहेत, ज्याच्यामुळं की आता ही मुलं मोठी झाल्यानंतर त्या संस्थांमध्ये शिकणार आहेत आणि ते शिक्षण झाल्यानंतर त्यांना नोकरी मिळावी म्हणून IT कंपन्यांसाठी पण IT पार्क आणलेला आहे. तर शिक्षणाच्या बाबतीत हा जो आपला भोसरी विधानसभा मतदारसंघ आहे हा स्वयंपूर्ण झालेला आहे. आता इथल्या मुलांना शिक्षणासाठी बाहेर जायची गरज पडणार नाही, त्यांना इथंच शिक्षण मिळणार आहे. तर विरोधकांनी जे आरोप केलेत की काहीच केलं नाही, तर त्यांनी स्वतः थोडं बाहेर फिरायला पाहिजे, बघायला पाहिजे की कुठल्या भागात कुठल्या संस्था तयार झालेल्या आहेत. जर ते रस्त्यावर आले तर त्यांना रस्त्यांची सुधारणा झालेली दिसेल. जर ते कुठंतरी विद्यापीठात गेले म्हणजे ज्या ठिकाणी त्यांच्या इमारती बांधलेल्या आहेत किंवा बांधकामाचं काम चालू आहे त्या ठिकाणी जर विरोधक गेले तर त्यांना ते दिसेल तिथं त्यांनी तिथं जावं आणि बघावं. संदर्भात काय उपाययोजना दादांनी राबवली? भोसरी विधानसभा मतदामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये दादांनी युवा रोजगारासाठी भरपूर असं काम केलेलं आहे की रोजगार मेळावे घेणं असन, कंपन्यांचे मेळावे भरून त्यामध्ये आपले जे इंजिनियर असतील त्यांना दादांनी नोकरी मिळवण्यासाठी भरपूर प्राधान्य दिलेलं आहे. तसंच आता दादांनी मागच्या 4-5 महिन्यामध्ये आपल्या इथं IT पार्क मंजूर करून आणलेलं आहे, जे की चरोलीमध्ये IT पार्क होईल. इथं आधी हिंजवडीचीच ओळख IT पार्क अशी होती, पण आता भोसरी विधानसभेमध्ये मोठा IT पार्क होईल, जेणेकरून आपल्या भोसरी विधानसभामधल्या लोकांना आणि पिंपरी चिंचवडमधल्या पण लोकांना IT पार्कमध्ये काम करण्याची भरपूर संधी मिळेल. तसेच दादांनी IIM सारखी शिक्षण संस्था इथं नागपूरची ब्रँच आणलेली आहे, जेणेकरून आपल्या पिंपरी चिंचवडमधल्या विद्यार्थ्यांना असेल की तिथं शिक्षणाचा लाभ घेता येईल. तसंच IIT संस्था पण दादांनी इथं त्याचं प्रोजेक्ट दादांचा मान्यतेसाठी दादांनी फॉलोअप घेत आहेत. तसंच दादा COP कॉलेजची ब्रँच दादांनी इथं मोशीमध्ये आपल्याकडे आणलेली आहे, जे की नवीन असं हे होतं की विद्यार्थ्यांना पुण्याला जाऊन शिकायची गरज नाही, आपण इथं पण COP कॉलेजचं माध्यमातून आपण विद्यार्थी आपले घडतील आणि अशीच आपली उत्तरोत्तर प्रगती होईल. त्यासाठी सोसायटी धारकांचं ठरलंय दादा आमच्यासाठी, आम्ही दादासाठी, आणि नक्कीच आम्ही दादांना 1,00,000+ मतांनी विजयी करणार हा आमचा निर्धार आहे. काही विरोधकांचा असं सुद्धा आरोप आहे की दादा जे आहे ते गुन्हेगारांना पाठीशी घालायचं काम करतात, ज्यामुळे गुन्हेगारी प्रचंड प्रमाणावर वाढलेली आहे. याबद्दल आपलं काय मत आहे? हे सगळं चुकीचं आहे. तुम्ही गेल्या 10 वर्षात पाहिलं असेल दादांनी कोणाशी वाद घातलीत का केव्हा? असं असं कोणच नाही आणि असं हे सगळं खोटं आहे. म्हणजे असं मला तर म्हणजे मी ठामपणे सांगू शकतो की दादांनी गेल्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कुठल्याही दादाला खरं तर पाठीशी न घातलेलं आहे दादांनी. एकंदरीत आता आपण पाहिलं की मागील काही महिन्यांपूर्वी जे आहे विरोधकांनी काही प्रकारचे आंदोलन केले होते रस्त्यांविषयी. रस्ते खराब आहे आणि महेशदादा लांडगे यांच्या कार्यकाळात रस्त्यांचे अजिबात सुधारणा झालेली नाही. याबद्दल आपले काय? खरं तर तसं पाहायला गेलं तर तुम्ही आता सरळ नॅचरल याचं काय उत्तर देणार? विषय कसा आहे माहिती का सर, जेव्हा आपण खरं पाहिलं तर 10-15 वर्षापूर्वी जर एखादी व्यक्तीकडे एक 2 व्हीलर असेल तर 10 वर्षात त्याची प्रगती झालेली. त्याच्याकडे 4 व्हीलर आली, 2 बाईक आल्या, म्हणजे घरातल्या प्रत्येक व्यक्तीकडे गाड्या आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं गर्दी खरं तर रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तो एक प्रश्न आहे. आणि राहिला रोडच्या प्रश्नाला सर दादांनी मला वाटतं बरेचसे रोड्स डेव्हलप केलेले आहेत आणि आता मला वाटतं ह्या 4-6 महिन्यामध्ये तुम्हाला सांगतो देहू आळंदी रोडला 30 मीटरचा रोड पॅरलल त्याचं आता बरंचशा काम चालू झालेलं आहे. त्याचप्रमाणे बहुतांशी म्हणजे जे नवीन रोड्स ज्या DP मधले प्लॅन्स आहेत की जे शेतकऱ्यांच्या संमती नव्हती, तर ती संमती बऱ्याच अंशी आपल्या स्थानिक भागातील या भागातील स्थानिक लोकांनी रोडला परमिशन बऱ्याच दिले. त्यामुळे येत्या काळामध्ये रोडचा जो प्रश्न आहे तो पण नक्कीच धसास लागेल असं मला या निमित्तानं वाटतंय. आपण ग्राउंड लेवलवर आपण प्रचार करत आहात, तर जनतेचा कशा प्रकारे प्रतिसाद आहे या प्रचाराला? मी आता ग्राउंड लेवल प्रचार जेव्हा करते, जेव्हा घरोघर जाऊन भेटते,
तेव्हा प्रत्येकाचं सांगणं हेच आहे की आम्हाला सांगायची गरज नाही लागणार, कारण आमच्या सुखात दुःखात पण अण्णा आमच्या सोबत आहेत तुमच्या रूपाने. कारण की कसं असतं, प्रत्येक वेळी आमदारच पोचू शकतं असं नसतं, पण आमदाराच्या थ्रू आम्ही जी कामं त्यांच्यापर्यंत त्यांची कामं करत असतो ते त्याच्यात ताकद आम्हाला आमदारांचीच असते. त्यामुळे त्यांना माहिती आहे की आम्ही ह्यांना काम सांगितल्यानंतर हे काम आमदारांकडनंच होते. आणि हे आम्ही जेव्हा जेव्हा काम करतोय, जेव्हा ग्राउंड लेवलच्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही सहभागी होत असतो, कुठला कार्यक्रम असेल, कुठलं काही नियोजन असेल, त्यावेळेस मग त्या लोकांना माहिती असतं की आमदाराचे सगळेजण काम करतायत राष्ट्रवादीकडून अण्णा बनसोडेचं. त्यामुळे चित्र चिन्ह अगोदरच पोहोचलेले. आता फक्त एक पुन्हा नव्यानं एकदा त्यांच्या समोर जायचंय की पुन्हा एकदा अण्णांना संधी द्यावी म्हणून, एवढंच फक्त बाकी आहे. कारण लोकांना माहिती आहे अण्णांचं काम आणि आम्ही त्यांच्या थ्रू काम करतो, त्यामुळे आमचंही काम त्यांना माहिती आहे. त्यामुळे खूप चांगला प्रतिसाद आहे आणि 100% अण्णाच इथून आपल्या इथून तिसऱ्यांदा हॅट्रिक करतील.